कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ हा 20 वर्षानं ओपन पडलेला आहे, म्हणजे जनरल पडलेला आहे. मागासवर्गीय झाला, ओबीसी झाला, आता जनरल आहे. त्यामुळे लोकांची इच्छा आहे की ज्या त्या कॅटेगरीला उमेदवारी मिळावी आणि ज्या त्या कॅटेगरीला नाही तर ती संधी मिळावी. त्यामुळे की नाही सन्मती चौले यांना तहसीलदारांचा पाठिंबा, राहुल साहेबांचा पाठिंबा, सगळ्यांचा मोठा पाठिंबा आहे. आणि गेली 30-35 वर्ष मी समाजकारण करत असते. कुठेही आम्ही स्वतःचा स्वार्थ काय केलेला नाही किंवा नाही. कोणी माझ्या घराबद्दल आलं त्यांना कधी मोकळ्या हाताने मी परत पडले. कुंभोज जिल्हा परिषदेमध्ये आमचा आमदार साहेब नसताना सुद्धा मी 30-35 कोटीची कामं केलेली आहे. मी भाषण कमी करतोय पण विकास कामावर माझं जास्त भर आहे. माझ्यासोबत आहेत जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि कुंभोज गावचे माजी सरपंच बाबासाहेब चौले साहेब. साहेब, काय सांगाल? आपल्या पत्नी सन्मती चौले या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. आपण देखील प्रचारामध्ये आता सक्रिय झालेला आहात. कसा लोकांचा मतदारांचा प्रतिसाद मिळतोय? लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे. कारण कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ हा 20 वर्षानं ओपन पडलेला आहे, म्हणजे जनरल पडलेला आहे. सुरुवातीला अरुण पाटलानंतर की कुंभोज जिल्हा परिषद हा जनरल आहे. मागासवर्गीय झाला, ओबीसी झाला, आता जनरल आहे. त्यामुळे लोकांची इच्छा आहे की ज्या त्या कॅटेगरीला उमेदवारी मिळावी आणि ज्या त्या कॅटेगरीला नाही तर ती संधी मिळावी. त्यामुळे की नाही सन्मती चौले यांना लाटोडे असते, भेंडोडे असते, खोचे असते, उच्च परिषद आहे. कुंभोला तर आम्ही 70% मतदान आम्ही कुंभोला की नाही भाजपने आमची युती आहे शिंदे सेना, त्याच्यावर आम्ही होते. आम्हाला खरं सांगू काय, आप्पांनी की नाही बोलवून म्हणजे अगदी त्यांच्या कोट्यात उमेदवारी मिळालेली आहे. सन्मती चौले यांना की नाही माधवराव माडिक, अमल साहेब यांच्या कोट्यातून मला उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा, तहसीलदारांचा पाठिंबा, राहुल साहेबांचा पाठिंबा, सगळ्यांचा मोठा पाठिंबा आहे. आणि लोकांची इच्छा आहे की बदल पाहिजे, बदल नाही. त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे. साहेब, खरं तर गेल्या 4.5 वर्षांपासून जिल्हा प्रशासकांचा कारभार सगळा सुरू होता आणि या प्रचारादरम्यान जनतेतून कशा भावना आता उमटत आहेत असं वाटतं? जनतेनं उमटत कसं आहे की 4-4.5 वर्ष झाले की जिल्हा परिषद प्रशासनाच्या हातात कारभार असल्यामुळे लोकांची भावना काय आहे की लोकप्रतिनिधी हा जिल्हा परिषद पाहिजे आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जे कामं होतात ते प्रशासनाच्या माध्यमातून कामं होत नाही. त्यामुळे जनतेलाच पाहिजे की लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून कामं व्हायला पाहिजे. आणि गेली 30-35 वर्ष मी समाजकारण करत असतोय. माधवराव माडिक यांच्या नेतृत्वाखाली, अमल साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आवडे म्हणजे आमची पूर्वीपासून हे मार्केट कमिटी असू दे, कुठली वेळ आमची फार जुनी युती आहे आमची आप्पांची आणि आवडे साहेबांची. त्यामुळे आम्ही ह्या मतदारसंघात कुठेही उमेदवार द्यायचा असला तरी आम्ही एकत्र देत असतोय. आणि 30-35 वर्ष झालं समाजसेवा करत आलो आहे आम्ही. कुठेही आम्ही स्वतःचा स्वार्थ काय केलेला नाही किंवा नाही. कोणी माझ्या घराबद्दल आलं त्यांना कधी मोकळ्या हाताने मी परत पडले. कुठला समाजाचा आहे, कुठल्या ह्याचा आहे हे कधीही बघितलेलं नाही. फक्त काम करायचं, लोकांची सेवा करायची. त्यामुळे सन्मती चौलेला यांना उमेदवारी मिळते नाही. अक्षरशः म्हणजे बोलवून दिल्यासारखं दिलंय, म्हणजे कामाचं मूल्यमापन होऊन मला उमेदवारी मिळालेली आहे. साहेब, या निवडणुकीच्या निमित्तानं, प्रचाराच्या निमित्तानं आपल्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन कराल? नाही, कुंभोज जिल्हा परिषदेमध्ये आमचा आमदार साहेब नसताना सुद्धा मी 30-35 कोटीची कामं केलेली आहे. वाटार कुंभोज रस्ता, कुंभोज ते दानोळे रस्ता जवळ 6 कोटीचा, परत बाबूजामलचा रस्ता, कुंभोजचा राष्ट्रीय पेयजल सुद्धा कनी मी स्वतःहून पुढवून केलेलं आहे आपण आणि आवडे साहेबांनी, धैर्यशील दादानी. परत आता तळ्याचं सुशोभीकरण, बाजाराचा प्रश्न मिटवलेला आहे, ग्राम सचिवालय नवीन बांधलेला आहे. म्हणजे विकासात्मक दृष्टी आहे. गेली 15 वर्षी ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहे. किरण माळे आणि आम्ही 15 वर्षाला ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे विकासावर आमचं जास्त भर आहे. विकासाची आमच्या डोक्यात दुसरं काही सुद्धा नसते. मी भाषण कमी करतोय पण विकास कामावर माझं जास्त भर आहे. कारखान्याच्या माध्यमात असतो, वैद्यकीय मदत असते. आता ह्या इलेक्शनला मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वैद्यकीय मदत, परत मोफत वीज, मुलींना मोफत शिक्षण. आमच्या कुंभोला जवळ 40 एकरमध्ये सोलर प्लांट झालेला आहे. त्यामुळे ते सोलर प्लांटमुळे ह्या भागात पूर्ण दिवसा लाईट आहे. शासनाचं मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प म्हणून सोलर प्लांट झाला 40 एकरमध्ये दिवसा वीज आमच्या पूर्ण ह्या भागात कनी कुंभोजून वीज निर्माण झालेली आहे. शेतकरी आनंदी आहेत, मतदार आनंदी आहेत. ह्या भाजप महायुती सरकारवर सरकार फार खुश आहे. कारण महिन्याला सगळं धान्य मोफत, पैसे येतात, PM किसानचे पैसे येतात, वैद्यकीय मदत येते. आता वैद्यकीय मदत तर 1 लाखावरून 5 लाख केले, 5 लाखावर आज 30-25 लाखापर्यंत दिले फडणवीस साहेबांनी. कमळ हे चिन्ह आहे की नाही, कमळ चिन्हाचं आता वारच आहे. मतदार किती साथ देतील असं वाटतंय? मतदार 80% साथ देणार आम्हाला. 80% मतदार आम्हाला महायुतीला साथ देणार.